नमस्कार, मी पुंडलिक गेंडे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता मी आहे घरी, वाजले संध्याकाळचे 5:30. आता निघालो आहे फोंड्यामध्ये. कारण असं आहे की रामनवमीनिमित्त आपल्या इथं पाचोबाचं मंदिर आहे, तिथं म्हणजे रीलच्या स्पर्धा होत्या. म्हणजे ते जो काय कार्यक्रम आहे त्याच्या रील बनवायच्या आणि स्पर्धा होत्या. त्याचा आज निकाल आहे, तो आहे आपल्या फोंडा कॉलेजला. तिथं निघालो आहे. आता मी इथून एकटा जाईन, तिथं कोण कोण भेटत आहेत बघा. तर हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन कोण असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता डायरेक्ट जाऊ आपण कार्यक्रमा ठिकाणी. पोचले आता कार्यक्रमाच्या ठिकाणी. आपल्या हायस्कूल आहे, फोंड्याचं हायस्कूल आहे, तिथंच कार्यक्रम आहे. अजून कार्यक्रमात मान्यवर यायचे. कार्यक्रम चालू होईल असं वाटलेलं. 5ची टायमिंग होती, वाजले 6. त्यामुळे आता बघूया किती वेळ. पाटे तिकडे वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात या व्यासपीठावरती होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व हितचिंतक, त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले स्पर्धक, सर्वांचं सर्वप्रथम या सभागृहामध्ये सहर्ष आम्ही स्वागत करीत आहोत. थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन या व्यासपीठावरती होत आहे. आयोजित श्रीराम नवमी निमित्त भव्य अशा जिल्हास्तरीय रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 25 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आपल्या जिल्ह्यातील जे युवक आहेत, तरुण आहेत, त्या तरुणांजवळ वेगवेगळी कौशल्य आपण पाहतो आणि त्या कौशल्यांना वाव देण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. आणि गेल्या वर्षीपासून या मंडळाच्या वतीनं रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि त्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ सन 2026चा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी होत आहे. याचा मला अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून उपस्थित व्यक्तींचं या ठिकाणी स्वागत करूया.
त्याचबरोबर मंडळाचे सन्मान्य श्री संजय डेरुळकर, राजेश कोथंबरे यांना मी विनंती करीत आहे मंडळाचे कार्यकर्ते सन्मान्य कोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी चंद्रशेखरजी लिंगरस साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्मान्य आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपनेते आणि कोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक आमचे मार्गदर्शक सन्माननीय संजयजी आगर साहेब यांचं स्वागत सन्माननीय श्री विजय लाड यांना मी विनंती करीत आहे की आपण साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर कोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक आमचे मार्गदर्शक सन्मान्य रणजितजी डेरुळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी निलेश भोगले यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं. निलेश भोगले. प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती असते अशा लाख मोलाचं व्यक्तिमत्व ज्येष्ठ कोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे माजी संचालक सन्माननीय सुंदरजी पारकर गुरुजी यांचं स्वागत या ठिकाणी मी अण्णा पारकर यांना विनंती करतो की त्यांनी अण्णा पारकर सुस्मित घाट यांना मी विनंती करीत आहे की आपल्या शुभ असते सुस्मित घाट त्या ठिकाणी कोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय संदेशभाई पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रणय सावंत यांना विनंती करीत आहे की आपण आपल्या शुभ हस्ते संदेशभाई पटेल यांचं स्वागत करावं. या ठिकाणी सन्माननीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य या ठिकाणी प्रसिद्ध सोशल मीडिया चे प्रमुख श्री शुभम देसाई सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अक्षय जाधव यांना विनंती करीत आहे की आपण देसाई सरांचं आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं. या कार्यक्रमासाठी कोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय पवनजी भोगले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी हर्षद फाटकर मंडळाचे कार्यकर्ते यांना विनंती करत आहे की आपण पवन भोगले यांचं स्वागत करावं. आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय पारकर सर आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रणय सावंत यांना विनंती करीत आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सरांचं स्वागत करावं. अध्यक्ष संस्थेचे चेअरमन माननीय राजेश पटेल, संस्थेचे सेक्रेटरी चंद्रशेखर लिंगरस साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून पाचोबा देवस्थान हे आज नावारूपाला आलेलं आहे, असे माझे परममित्र या संस्थेचे संचालक माननीय संजय जागरे, दुसरे आमचे संचालक माननीय संदेशी पटेल, या प्रशालेचे मुख्याध्यापक पारकर सर, त्यानंतर आमच्या सिनियर कॉलेजचे प्राचार्य, त्याच्यानंतर पवन भोगले, राजन रांचे आणि सर्व आपण वीर स्पर्धक आमचे सर्व स्टाफ. पाचोबा देवस्थान हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की अतिशय जागृत देवस्थान आहे. किती आमच्या लहानपणापासून किंवा त्याच्या अगोदरपासून ज्याला ज्याला नवस फेडायचं असतो तर त्या ठिकाणी नवस फेडतो आणि तो यशदायक होतो. आणि त्याच्या अगोदर जे पाणी बांधणे किंवा हात बांधणे असे तुम्ही बघितले असेल, पण खऱ्या अर्थाने त्या देवस्थान मित्रमंडळ आयोजित रामनवमीच्या दिवशी जी रील स्पर्धा झाली त्याच्या बक्षीस समारंभात आज इथे आपण सर्व उपस्थित आहोत. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जी रील स्पर्धा झाली
हे आमचे शिवसेनेचे उपनेते आमचे मित्र संजय जांगे साहेब, या संस्थेचे चेअरमन राजू पटेल, सेक्रेटरी शेखर या सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व स्पर्धक आणि बाकी सगळे ग्रामस्थ, बरोबर एक चांगली स्पर्धा, एक चांगला कार्यक्रम जो रामनवमीचा होतो त्या देवाचा कार्यक्रम रील स्पर्धा. त्यामुळे त्याचे खरं म्हटलं तर 4 चांद जे पद्धत म्हणतो अशी 4 चांदीची गोष्ट असते त्या पद्धतीने स्पर्धा घेतली जाते. आणि स्पर्धा एवढी सुंदर असते की मुलं जे मेहनत घेतात ज्या पद्धतीने करत असतात, मला वाटतं बऱ्याच वेळा तेच बाजूला नाही मला फोटो काढायचा आहे म्हणजे आम्हाला पण बाजूला ढकललं जातं, तरी पण म्हणजे पण आवड असते. म्हणजे ते एवढे एकाग्र झाले असतात त्यांना बाकी काही दिसत नाही, त्याला फक्त एकच कळत असतं की समोरची जे घटना घडत आहे त्याची कसं शूटिंग मी करू आणि कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करीन, म्हणजे त्याची एकाग्रता. त्याचबरोबर विकास सोसायटी चेअरमन सन्माननीय राजेशजी नाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनोद सावंत यांना विनंती करीत आहे की आपण शुभ हस्ते राजेशजी नाचे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, श्री पाचोबा मित्र मंडळाचे कार्यकर्ते, सर्व स्पर्धक आणि बंधू भगिनींनो, मी आपले मनापासून स्वागत करते. रामनवमीच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांनीच रामनवमीचा उत्साह आणि आनंद खूप छान प्रकारे दाखवला. सगळ्यांचेच व्हिडिओ खूप क्रिएटिव्ह आणि युनिक होते. प्रत्येकाने आपले पॉईंट्स खूप छान पद्धतीने मांडले आणि ही स्पर्धा शक्य करून दिल्याबद्दल श्री पाचोबा मित्र मंडळ यांचे मी मनापासून आभार मानते. अशाच उत्साहाने पुढे देखील पार्टिसिपेट करत राहा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द थँक्यू. पाचोबा मित्र मंडळ यांच्या वतीने आपण रील स्पर्धा आयोजित केलेली होती. त्याचं बक्षीस समारंभ आज आपण करतोय. या कार्यक्रमासाठी सर्व व्यासपीठावर मान्यवर जे संस्थेचे चेअरमन राजू पटेल, सेक्रेटरी शेखर लिंगरज, माझे मित्र रंजन नेरुळकर, शिक्षण सभापती जिल्हा परिषदचे माजी संदेश पटेल, कोंडाघाट सरपंच संजय नागरे, सर्वच कार्यकर्ते, सोसायटी चेअरमन आमचे राजू नांचे, माजी लोरा सरपंच राजू राणे, सर्वच व्यासपीठावर मान्यवर. बरोबर म्हणजे प्रत्येकाने पाचोबाकडे गेल्यानंतर काही मागितलं आणि मिळालं नाही असं कधी होत नाही. हे माझ्यावरून तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मी संकटात असतो त्यावेळी मी पाचोबाकडे काही मागतो त्यावेळी 100% मिळतो आणि हेच लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांना त्याचा अनुभव यावा याच्यासाठी आम्ही रील स्पर्धा घेतल्या. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मागच्या वेळेस ठरवलं की आपण रील स्पर्धा घेतल्यामुळे रील स्पर्धकांना त्याच्यातनं वाव मिळेल आणि आपली मत ही लोकांपर्यंत पोहोचेल आणि एखाद्याचं अडलेलं काम आहे ते पूर्ण होतील. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्यावेळी एक निर्णय झाला रील स्पर्धा आपण व्यवस्थित घेऊया आणि काही आमच्या त्यावेळेस सुरुवातीला कांता पारकर, सुस्मित गाग यांनी सर्वांनी नीट घेतलं आणि गेल्या वर्षीपासून आपण रील स्पर्धा घ्यायच्या असं आपण सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी घेतली, ह्या वर्षी घेतली, याच्या पुढेही आपण घेऊ आणि पाचोबाचं मत ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची आपण काळजी घेऊया. पाचोबाची मी प्रार्थना करतो तुम्हाला सर्वांना चांगलं आरोग्य मिळू दे, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन दे एवढी पाचोबाची मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र मंडळाच्या वतीने रामनवमी निमित्ताने ज्या रील स्पर्धा आपण आयोजित केल्या त्या रील स्पर्धेचं आज बक्षीस वितरण आहे. त्यासाठी इथे व्यासपीठावर उपस्थित संजय जागरे साहेब, लिंगरज साहेब, नेरुळकर, संदेश पटेल, चेअरमन आणि बाकी सर्व सन्माननीय व्यासपीठ, आपले सर्व पाचोबा मित्र मंडळाचे कार्यकर्ते, स्पर्धक आणि सर्व बंधू भगिनी, आपण रामनवमीचा कार्यक्रम बरेच वर्ष आगरे साहेब आणि त्यांचे मित्रमंडळ साजरा करीत आहेत आणि आता त्यात तेव्हा जसं एवढं प्रोग्रेस नव्हता, आता बरेच आपण उपक्रम राबवतो आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करतो. तर रील स्पर्धा करण्याचं मुख्य कारण म्हणजे काय, पाचोबाची महती लोकांपर्यंत पोहोचवावी आणि जास्तीत जास्त भक्त या स्पर्धेमध्ये येऊन आपण ज्या स्पर्धा आयोजित करतो त्या स्पर्धेत भाग घेऊन जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा, बक्षिसं मिळावी, त्या काय लकी ड्रॉ असतात त्याच्यात भाग घेऊन त्याचा जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यायचा आहे आणि या स्पर्धामध्ये आपण स्पर्धकांनी जास्तीत जास्त भाग घेऊन आपला चांगला बेस देण्याचा प्रयत्न केला. पण त्यात आता आम्ही कसं केलं आहे की नुसतं कोणाच्या वशिलाने किंवा ओळख आहे म्हणून असं काढलं नाही, तर तुमचा काय लोकांचा
काय रिस्पॉन्स आहे, तुमचं एडिटिंग काय, तुम्ही म्हणजे काय संदेश दिला, त्याच्यावर आम्ही हे नंबर काढलेले आहेत. तर कोणी असं समजून नाही की ओळख आहे म्हणून असं काढलं. तर आपण सर्वजण या विजयी स्पर्धकांचं मी ते अभिनंदन करते आणि ज्यांना ह्या स्पर्धेत यशस्वी होता आलं नाही त्यांनी पुढच्या वेळी नक्की आपण परत स्पर्धा आयोजित करू, त्यात तुम्ही नक्की विजयी व्हा. आणि या रामनवमीच्या दिवशी ज्या कार्यकर्त्यांनी ज्या मेहनत घेऊन 4 दिवस मेहनत घेऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला त्याबद्दल मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना चांगले आयुष्य उजळून आयुष्य लाभो, चांगले आरोग्य लाभो आणि त्यांच्या काय मनोकामना असतील त्या पूर्ण हो. एवढं बोलून सांगते. धन्यवाद. माझे मित्र संजयजी आगरे यांच्यामधून तो होतोय. त्या दिवशी मी पुण्याला चाललो, पण तरी सुद्धा आग्र्यांचा एवढा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर मी सकाळी त्यांना जाऊन भेटलो, त्यांचे पाठोबाचे आशीर्वाद घेतले आणि पुढे गेलो. मला एकच सांगायचं आहे की तुमच्याकडे किती पैसा आहे याच्या ह्याला कोणी किंमत देत नाही. तुम्ही तो पैसा कसा लोकांसाठी वापरता, आणि हे मोठं उदाहरण म्हणजे संजयजी आगरे. आमचे दुसरे मित्र शेखर गिंगरस आहेत, आपले रंजन नेरुळकर आहेत, राजू पटेल आहेत. परंतु हे सगळं जे करतात ना त्याला संजय आगरेला 100% गुण दिले पाहिजे. त्याचं कारण असं आहे की हा कार्यक्रम घेणं एवढं सोपं नव्हतं, कारण की त्या दिवशी सकाळी गेलो आणि मी बरोबर 10 मिनिटांनी मी पुण्याला निघालो. त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर पोचलो, बोललो, सगळं केलं. परंतु असं जे कोण काम करतात त्यांच्या आपण कायम पाठीशी राहिलं पाहिजे. त्याच्यासाठीच हा सगळा उपद्व्याप ते करत असतात. आणि आज ते साध्या ह्याच्यापासून आपले कोणते शिंदेच्या मोठ्या गटनेते पदावर गेलेले आहेत. हे मिळवणं सोपं नाही, कारण प्रत्येक पक्षामध्ये एक लॉबी असते. त्या लॉबी सगळी छेडून ते एवढ्या पदावर पोचलेत. मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजचा हा जो कार्यक्रम आहे रीलचा कार्यक्रम पण चांगल्या प्रकारे त्यांनी केलेला आहे, त्यांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर एक माझं मी काम सांगण्यासाठी मी मुद्दाम आलोय की माझं उद्या काय ते आपलं अक्षय तृतीयेला माझं एक दुकानाचं उद्घाटन होत आहे आणि त्याचे प्रमुख पाहुणे सरपंच आणि उपसरपंच. तर त्यावेळेला दुकान आहे ते आज मी जरा डायव्हर्ट करून होलसेल रोडला घेतले. त्यामध्ये तुम्ही या, तुम्ही बघा. माझे दर जर जास्त असतील तर माझ्याकडे घेऊ नका. जर माझे व्यवस्थित असतील तर मला तुम्ही मदत करा, कारण हे माझं 70 वर्षाचं दुकान आहे. वडिलांचं दुकान असताना मी ते बंद करतो, पण लोकांचा आग्रह असतो. इव्हन संजय आग्रेने मला सांगितलं की एवढं बाबांचं दुकान आता बंद करू नको, म्हणून मी ते चालू ठेवले की तुम्ही सर्वांनी त्याच्यासाठी या. आणि त्यात जर काय माझं चुकत असेल किंवा माझे दर जास्त असतील काय असतील तर मला म्हणजे एकदम फ्रँकली तुम्ही त्याचा सत्यवान जबाबदार एक अभिनेते आहेत, उत्कृष्ट छान अभिनय करतात. नक्कीच काही दिवसानंतर आपल्याला ते टीव्ही सिरियल मध्ये पाहायला मिळणार आहेत. मी सन्मान्य सन्मान्य इंग्रज साहेबांना विनंती करतो, जोरदार टाळ्या वाजून या स्पर्धकांचं अभिनंदन करूया. कारण मित्र रील बनवणं एवढं सोपं नाही. दिवसभर सकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून रात्री 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत हे स्पर्धक उपस्थित होते. या पारितोषिक द्यावं. प्रेक्षकांना विनंती आहे आपला जोरदार शुभेच्छा अभिनंदन करूया. यानंतर संदेश अक्षय हेदुळकर
मी सन्मान्य पारकर गुरुजी यांना विनंती करीत आहे की आपल्या शुभ हस्ते ते ओंकार दिलीप सुतार, आपल्या शुभ हस्ते मी पवनजी भोगले यांना विनंती करीत आहे की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. त्यानंतर आदर्श अरविंद गावडे, व्हिडिओ चालू कर, व्हिडिओ. सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मुख्य पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न. पहिला, दुसरा आणि तिसरा आणि 2 उत्तेजनार्थ म्हणजेच अर्थात 4था आणि 5वा क्रमांक यशवंत रोजी आपल्याकडे रोजगार मेळावा मोठ्या प्रमाणात कोकण या पवित्र भूमीत साजरी होणारी रामनवमी म्हणजे श्रद्धा, उत्साह आणि एकतेचा सुंदर संगम. या उत्सवाला खास ओळख मिळते ती श्री पाचोबादेव मित्र मंडळ फोंडा यांच्या अथक प्रयत्नांमुळे. गेल्या 35 ते 45 वर्षांपासून पाचोबा मित्र मंडळ ही परंपरा अखंडपणे जपत आहे. कोकणातील श्रद्धेची एक वेगळी ओळख म्हणजे पंचमहाभूत, 5 झाडांमध्ये बसणारा देव जो निसर्ग आणि भक्ती यांचं सुंदर नातं जपतो. कोकणातील ही रामनवमी फक्त सण नाही, ती आहे परंपरेची ओळख, एकतेचा उत्सव आणि संस्कृतीची खरी शान. आता जे रील या ठिकाणी सादर केले गेले ते पारितोषिक जात आहे उत्तेजनार्थ क्रमांक 2 चं निखिल रामचंद्र तांबे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करूया. परशुरामाच्या आशीर्वादाने निर्माण झालेली ही पावन म्हणजे भूतलावरचा स्वर्ग, ज्याला फक्त निसर्गानेच नाही तर असंख्य देवी देवतांनी आपल्या आयुष्यानं समृद्ध केले. पांडवकालीन साक्ष देणारं श्रीदेव पाचोबा देवस्थान हे निसर्गाच्या कुशीत बसलेल्या डांगरे गावात आजही आपली दिव्यता जपते. गेली 40 वर्ष इथे रामनवमीला भक्तीचा सागर उसळतो आणि त्या उत्सवाची ऊर्जा इतकी पवित्र असते की जणू स्वयं श्री प्रभू रामचंद्र उतरले की काय असा भाव निर्माण. आणि या उत्सवातील पावित्र्य हे इथे येणाऱ्या प्रत्येक साखर महिन्यासाठी एक नव्या ऊर्जेचं स्रोत ठरते. राज्यात धर्म मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पाचोबा मित्र मंडळातर्फे मी तुम्हाला आवाहन करतो की रामनवमी उत्सव हा फक्त सण न साजरा करता रामाचे आचार विचार आत्मसात करूया आणि धर्म टाळूया. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे राम नाम रामने. द्वितीय क्रमांकाचे रील्स या ठिकाणी सुरू होत आहे. कोकण लाल माती, पण तिचा रंग लाल नाही. तो आहे इतिहास, संस्काराचा आणि न बोललेल्या श्रद्धेचा. इथली देवळं फक्त दगड नाही तर प्रत्येक भिंतीत साठला आहे पिढ्यानपिढ्याचा विश्वास. टाळाचा नाद, भजनात मृदंगाची थाप, जय जय रामकृष्ण हरी हा गजर अंधार फाडतो आणि मन उजळवतो. हयची माणसं साधी असत
पण श्रद्धा खोल असा नवस बोललो की देव ऐकताच आणि उत्तर ते नेहमी मिळतं, कधी शांततेत कधी चमत्कारात. रामनवमी फक्त उत्सव आनंदाचा नाही तर एकजुटीचा. गाव एकत्र येतं, एकत्र मन जुळतात आणि श्रद्धा आणखी घट्ट होते. या सगळ्या सावल्यांमध्ये एक शक्ती उभी असते, पाचोबा देव. पंचमहाभूतांचं प्रतीक, मातीचा गंध, पाण्याची शांतता, वाऱ्याची चाहूल, अग्नीची ज्वाळा, आकाशाची पोकळी. इथं नवस मागितला जात नाही, तो अर्पण केला जातो. पाचोबा देव पंचमहाभूतांचं प्रतीक नाही तर कोकणच्या श्रद्धेच्या सावल्यात धडकणारं हृदय आहे. सचिन वाद्यश्री, जोरदार सचिन वाद्यश्रींचं आपण अभिनंदन करूया. आणि स्पर्धेतील अंतिम रील्स या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे आपल्या समोर या ठिकाणी सुरू होत आहे. तो डांबरे गावचा नव्हता, पण तरीही या गावाशी त्याचे नाते. काही महिन्यांपूर्वी अडचणीत असताना तो मनोमन एक नवस बोलला होता. पाचोबा देवा, माझं काम झालं तर मी तुमच्या दर्शनाला येईल. आणि आज तो नवस फेडायला आला होता. सकाळची वेळ, डांबरेची ती लाल माती, मंदिराकडे जाणारी पावलं. मंदिरात पोहोचताच भक्तांची गर्दी. कोणी शांतपणे प्रार्थना करत होतं तर बाजूला एक मूल आईच्या मांडीवर निवांत झोपलं होतं. त्याने हात जोडले, डोळे मिटले. सत्यनारायण महापूजा सुरू होती. अगरबत्तीचा सुगंध, घंटाचा आवाज, मन हळूहळू शांत होत गेलं. महाप्रसादाच्या रांगेत तोही बसला, ओळख नसलेल्या लोकांसोबत. पण त्या क्षणी सगळे आपलेच वाटत होते. बाजूलाच बायका हसत गप्पा मारत हळदी कुंकू साजर करत होत्या आणि वातावरणात एक वेगळीच ऊब होती. संध्याकाळ झाली. भजन, टाळ्या, आनंद, निमूट आरती. दिव्यांच्या प्रकाशात त्याने पुन्हा डोळे मिटले आणि मनात हळूच म्हणाला, पाचोबा देवा धन्यवाद. त्या क्षणी त्याला जाणवलं, तो नवस फेडायला आला होता, पण इथून तो घेऊन चालला होता मनाची शांतता आणि पाचोबा देवाची प्रचिती. डांबरे गाव, पाचोबा देव, जिथं नवस नाही तर मन भरून येतं. एकदा या श्रद्धेची ऊब अनुभवण्यासाठी नक्की या. पाचोबा देवाची प्रचिती स्वतः अनुभवा. हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. निखिल मधुसूदन नाईक, मुक्काम पोस्ट कन्नड. ज्याने रील स्पर्धेची जाहिरात या जिल्ह्यात कानाकोपऱ्यापर्यंत करण्याचं काम विघ्नेश भोगटे, शैलेश मेस्त्री, मी सन्माननीय आग्रे साहेब यांना विनंती करत आहे की आपण आपल्या शुभ हस्ते विघ्नेश भोगटे यांना भेटवस्तू, सन्मान चिन्ह, जोरदार भेटवस्तू आपण अभिनंदन करूया. अशाच प्रकारे आपला राहू द्या विघ्नेश. मी सन्माननीय सरपंच मॅडम यांना विनंती करत आहे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. उत्तेजनार्थ क्रमांक 2 विराज विनायक भवन. विराजचं मनापासून अभिनंदन. नेहमीच विराज स्पर्धेमध्ये सहभागी असतो. मी सन्माननीय मंडळात एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माहिती सावंत साहेब यांना विनंती करीत आहे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. सन्माननीय संजय आग्रे साहेब यांना विनंती करीत आहे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण द्यावं. सचिन वाद्यश्री, फंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सन्माननीय लिंगराज साहेब यांना विनंती करीत आहे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. बरोबर साहेब यांना विनंती करीत आहे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं.
त्या ठिकाणी प्रत्येक क्रमांकाचं पारितोषिक देखील मधुसूदन नाईक खरंच छान रील्स या ठिकाणी तयार केले गेले देखील मनापासून अभिनंदन. या ठिकाणी मी आग्रेसाहेब यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन निखिलला आणि निखिलला पुढील वाटचालीसाठी सर्वात कडक शुभेच्छा. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा. ज्यांच्यामुळे आज पदाधिकारी आहोत असे ते संजयजी आगरे साहेब, या गावच्या सरपंच. गेली 4 वर्षे त्याने घड्याळ धडाक्यात काम केलं. आपल्या कोंडाघाटच्या 35 वाड्यामध्ये ज्यांचं नाव आहे तर आदरणीय आगरे मॅडम, माझे सहकारी रंजन नेवळकर, संदेश पटेल, आमचे राजूराव राणे, आमचे सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेले आपल्या कोंडाणी निमनुष्पूर कोंडाघाट ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टॉपवर निघणारे आदरणीय पारकर सर, त्यानंतर आमचे गुरुजी, आमच्या संपूर्ण व्यवहारावर लक्ष ठेवणारे आमचे गुरुजी, आमच्या वहिनी साहेब, ग्रामपंचायत सदस्य, आपल्या कॉलेजचं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यावेळीपासून चार्ज घेतला आहे ते आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर नारायण साहेब, आपण सर्व स्पर्धक, सर्व कार्यकर्ते. खरं म्हणजे ही कल्पनाच वेगळी होती. 2 वर्षापूर्वी जेव्हा विषय आला तेव्हा आम्हाला आता आमचं वय 63 झालंय, 62 झालंय. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज हे सगळं चालू असतं आणि सांगा खूप आनंद वाटला की ज्या कॉलेजला पहिल्यांदा मी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट केलं थिएटर मोनॉट वगैरे या कॉम्पिटिशनसाठी, आज त्याच आपल्या कॉलेजमध्ये वेगळ्या प्लॅटफॉर्मनुसार मी आज इथे उभा असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जोईल सरांनी सरळ तिथे जाहीर केल्याने की टाईम लिमिटमुळे बाहेर गेले. खरं सांगायचं तर अपलोड करूनच्या आधी मला माहीत होता की टाईम लिमिटमुळे मी बाहेर जात आहे, पण शेवटी 5 कंटेंट प्रत्येक भक्तापर्यंत त्या पद्धतीत पोहोचवलो. आणि यावर निखिल नाईक आज या स्पर्धेचा प्रथम विजेता असा भावासारखं त्याच्यासोबत माझी चर्चा सुद्धा झाली. सगळ्यात महत्त्वाचा मी सिनेमॅटिक केलेलं कंटेंट होतो. कोणता चेकपोस्टला नाईट ड्युटी होतंय, सकाळी फोन येलो काहीतरी वेगळा कर, सगळेजण सिनेमॅटिक करतात. आणि जेव्हा बाजूबाचा सगळा डेकोरेशन लोक उतरत होते त्यावेळी मी पुन्हा येऊन रिशूट मारलंय आणि तो अपलोड केलाय. त्याही वेळी मला माहित होता की काही ना काहीतरी बाहेर जात आहे, पण तुमचं खरं सांगतंय प्रत्येक गावागावातून घराघरातून त्याचा माझा रिस्पॉन्स येतो. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरेच सारे असे बुवा वगैरे असतात, काहीतरी क्रिएट करत असतो. त्यावेळी यावर्षी मी काहीतरी 5वरती 4 वेळी नवीन काहीतरी संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न करेन. नेक्स्ट इयरमध्ये 101% कमाल काहीतरी असं असतो. तुमचं सगळ्यांचं प्रेम असाच आमच्यावर राहते. बाकी धन्यवाद. अवसरी जिल्ह्याचं आता काय सांगायचं, सगळेजण तुम्ही बघतच असाल. सगळ्यात महत्त्वाचं की एक क्रिएटर ह्यो सगळं जा काय तयार होत असता किंवा मोठं होत असता तुमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गांमुळे, तुम्ही पाहत असलेल्या देत असलेल्या प्रेमामुळे. कारण कधीही घरदार चूल मूल याच्या बाहेर न पडलेली माझी आई आज सगळ्या तुमच्या सपोर्टमुळे, प्रेमामुळे आज सेलिब्रिटी झालेली असा. त्यामुळे अजून काय सांगायचं माझ्याकडे शब्द नाही. आणि सर तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम असं माझ्यावर खूप चांगलं मला पाहिजे. बाजारपेठेत सुद्धा सत्यवान गावकर असो ओझरतो जाताना दिसलो तरी साहेब दिसल्यानंतर त्याची हाक असता. या प्रेम असाच प्रमाणे माझे शिक्षक वर्ग सुद्धा उपस्थित असतात. त्या सगळ्यांचा खूप सारे आभार आणि धन्यवाद. कार्यक्रम वगैरे झाला आणि आता मी आलो आहे दुकानात. हे माझं शॉप आहे, दुकानात आलो आहे कारण की मम्मी एकटेच होती दुकानात, पप्पा पण नव्हते, पप्पा गेलेले कोल्हापूरला, त्यामुळे मला लवकर यायला लागलं. तर हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन कोण असेल सबस्क्राईब करा. चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.